हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आता आपण नेक्स्ट लोकेशन साठी जाणार आहोत. देवदर्शनचा टूर चालू आहे आमचा पूर्ण फॅमिलीचा. सो पहिल्यांदा याच्या आधी आपण काळ भैरव मंदिर कंप्लीट केलेलं आहे. सो आता कोणतं मंदिर आहे, कोणती लोकेशन आहे, तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये गेस करायला बोलले होते. सो तुम्ही गेस केलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळणार आहे की आपण आता नेक्स्ट लोकेशन कुठे जाणार आहोत. सो आता आपण फायनली जाणार आहोत ज्योतिबा डोंगर, ज्योतिबा टेम्पलकडे. सो इथून आपल्याला ऑलमोस्ट एक तास लागणार आहे तिथे जाऊन कंप्लीट पोहोचण्यासाठी. तर मग आपण चला निघूया आणि तिथे गेल्यावरती मग आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी कळतीलच. चला मग. तर मग ज्योतिबा डोंगरावरती ऑलमोस्ट आम्ही चढायला स्टार्ट केले आहे आणि इथून एक 10 ते 15 मिनिटं लागतील आपल्याला डायरेक्ट आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी. सो डोंगर ऑलमोस्ट आम्ही कव्हर करत आलेलो आहोत आणि इथे एक थोडीशी छोटीशी लोकेशन आहे. सो त्या लोकेशनला पहिल्यांदा थांबू आणि घरातून काही थोडं मोठं खायला आणलंय. सो तो पहिल्यांदा सगळे खाऊन घेतील आणि तिथून मग आम्ही निघू डायरेक्ट मंदिरात जाण्यासाठी. सो पहिल्यांदा आम्ही थोडासा ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी करून घेतोय आणि मग डायरेक्ट आपण तुम्हाला भेटू डायरेक्ट ज्योतिबा डोंगरावर, म्हणजे ज्योतिबा टेम्पलवरती. तर आम्ही आता पोहोचलोय इथे आणि पहिल्यांदा तर गाडी कुठे पार्क करायची हे पहिलं पाहू आणि गाडी वगैरे पार्किंग करून घेऊ आणि त्यानंतर मग मंदिरात आत जाण्यासाठी पहिल्यांदा ओटीचं सामान घेऊ, जे काय आहे ते प्रसाद वगैरे घेऊ आणि मग आम्ही मंदिरात आतमध्ये प्रवेश करू.
तर मग ओटीचं सामान वगैरे घेतलंय आणि पहिल्यांदा आम्ही पुजारींच्या घरी जाऊन येतोय, कारण की जी त्यांना देणगी किंवा जे काही त्यांनी भेटवस्तू आणलेल्या असतात सो त्यांना त्या पहिल्या देऊन यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांचं बाजूलाच घर असल्यामुळे पहिल्यांदा ते आम्ही देऊन येऊ आणि मग नंतर आम्ही मंदिरात जाऊ. तर मग पुजाऱ्यांच्या घरातून आम्ही आलो आणि डायरेक्ट आता आम्ही मंदिरात गाभाऱ्यात जातोय. सो गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नाही, सो त्याच्यामुळे मी फोटोज व्हिडिओज क्लिक करणार नाही, डायरेक्ट दर्शन करून येईन आणि तुम्हाला डायरेक्ट मी भेटते आता. तर मग आम्ही दर्शन घेतले आणि बाहेर इथे हवनकुंड आहे, सो इथे येऊन आम्ही जो काही अंगारा वगैरे आहे टीका करून घेतोय आणि त्याच्यानंतर जी काही दक्षिणा थोडीफार आहे ती आम्ही इथे ठेवतोय आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मंदिराला आम्ही प्रदक्षिणा घालून घेतोय. कमीत कमी एक तरी प्रदक्षिणा आम्ही घालतोय आणि हे आहे आमचं ज्योतिबा मंदिर, कोल्हापूरचा दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबा. सो हे आहे ज्योतिबा देवस्थान. तर मग आमचं खूप चांगलं असं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही ते बाहेर निघालोय. तिथून पहिल्यांदा आम्ही प्रसाद वगैरे घेऊ आणि मग आम्ही आता डायरेक्ट तिसऱ्या देवस्थानकडे निघणार आहोत. नाही बाई पासवर्ड ते पण नाही
तर आम्ही इथून फायनली ज्योतिबा डोंगरवरून निघतोय आणि ज्योतिबा डोंगरलाच थोडंसं एक 10 ते 5 मिनिटांच्या अंतरावरती ज्योतिबा देवाची बहीण असं त्यांना बोललं जातं, म्हणजेच यमाई देवी. सो त्यांच्या मंदिरातही जाऊन आम्ही दर्शन घेऊ. तर इथून एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरतीच, म्हणजेच त्याच डोंगरावरती थोडंसं खाली असं त्यांचं मंदिर आहे. चल आपण तिथे आपण आता आलो आहोत यमाई देवी मंदिराकडे. तर हीच आहे ज्योतिबाची बहीण म्हणजे यमाई देवी. तर हे आहे यमाई देवीचं मंदिर. तर इथे आमचं पटकन आणि चांगलं दर्शन झालं आणि आता फायनली आम्ही इथून या डोंगरावरून निघणार आहोत आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत 4थ्या लोकेशनला. तर मग हा आजचा व्लॉग जो आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप प्रेम द्या. तर हा जो पार्ट आहे मी नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करणार आहे आणि ही जी देवस्थान ट्रिप आहे, सगळ्यांची टूर आहे, ही तुम्हाला या पुढच्या ब्लॉगमध्येही कंटिन्यू असणार आहे. तर तुम्ही तोही ब्लॉग पहा आणि माझ्या या ब्लॉगला लाईक करा. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.